महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणींनी ज्यांच्याकडे 2.5 लाख उत्पन्न आहे आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत त्यांनी लाडक्या बहीण अर्ज फॉर्म आपले मागे घ्या आणि जे कोणी घेणार नाहीत त्यांची आम्ही वसुली करू. मॅडमला मला एकच विचारायचं की हाच कायदा हाच वटहुकूम तुम्ही निवडणुकीच्या अगोदर का केला नाही? ज्या 4 व्हीलर गाड्यांचं सांगताय त्यांनी 4 व्हीलर गाड्या कुठेही मिरवायला घेतलेल्या नाहीत. त्यांच्यावरती लाख रुपयांचं EMI आहे, कर्ज आहे, 10 लाख रुपये डोंगर आहे त्यांचा कर्जांचा. हे सगळं फेडत असताना त्यांना या सगळ्या गोष्टींचा लाडक्या बहिणीचा हातभार लागतोय. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मॅडम तुम्हाला 2.5 लाख पगार आहे, तुम्ही राज्याच्या मंत्री आहात, तुम्हाला राहायला शासनाकडून बंगला आहे, तुमच्या गाड्यांमध्ये डिझेल शासनाचे, गाडी शासनाची. हे कसं चालतं? तुमचा तर महिन्याला 2.5 लाख आहे, ह्या महिलांना तर वर्षाचा 2.5 लाखाच्या पुढे. त्याच्यामुळे कुठल्याही महिलांनी हे अर्ज माघारी घेऊ नका, कुठल्याही यांच्या भूलतापांना बळी पडू नका. ह्यांनी तुमचा राजकारणापुरता निवडणुकीपुरता उपयोग केलाय, हे मेसेज सगळीकडे जाऊन देऊ नका. त्याच्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींना आपला अर्ज माघारी घेऊ नका. हे कोणीही कोणाच्या पदरच्या खिशातला देत नाही, हे सरकारचे पैसे